सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची निरंकारी मिशनमध्ये जे 5 प्रण आहेत त्याच्यामध्ये जो पहिला प्रण आहे की तन मन धन ये निरंकार प्रभु की देन है, इन्हें निरंकार प्रभु का ही समझना है और इनका अभिमान नहीं करना है. तर हा जो प्रण आहे तो प्रण आपण अगदी सूक्ष्म ते सूक्ष्म गोष्टींच्या माध्यमातून समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला तो प्रण नक्की काय आहे त्याचं स्पष्टीकरण होईल. आणि हा जो प्रण आहे त्या प्रणाला भगवद्गीतेचा देखील आधार आहे. तर तो कसा ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, आज आपण एका अत्यंत पवित्र प्रणावर विचार करणार आहोत. तो प्रण आपला आहे की तन मन धन हे निरंकार प्रभु की देन है. हे फक्त शब्द नाही तर हा पूर्ण समर्पणाचा भाग बनतो. तो कसा काय? श्रीकृष्ण आणि भगवद्गीता यामध्ये सांगितलेलं आहे, श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ काय आहे तर आपण कर्म करायचं पण त्याचा अहंकार किंवा फळाची अपेक्षा ठेवायची नाही. हेच तर आहे की तन मन धन हे प्रभूला अर्पण करणे. कारण भक्तीमध्ये हे खूप महत्त्वाचा पार्ट असतो. जोपर्यंत आपण आपलं तन मन धन हे प्रभूला अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्या जी भक्तीला जी सुरुवात आहे ना ती सुरुवातच होत नाही. म्हणून हा पहिला प्रण आहे तो खूप महत्त्वाचा देखील आहे आणि थोडासा अवघडही आहे. ज्याला हे जमेल त्याची भक्ती अतिशय सुंदर पद्धतीने पुढे जाते. आता बघा, तन आपण बघितलं की तन मन धन त्याच्यामध्ये असलेलं जे तन आहे हे सेवेचं साधन आहे. आपले शरीर हे प्रभूने दिलेले एक साधन आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की देह हा देवाचं मंदिर आहे. जर हे शरीर मंदिर आहे तर त्यातून सेवा प्रेम आणि चांगले कर्मच बाहेर यायला हवे ना. आपण त्या देहाच्या माध्यमातून इतरांची मदत करणं गरजेचं आहे, सेवा करणं गरजेचं आहे. कुणालाही दुःख द्यायचं नाही आहे. जर कोणाला आपण दुःख दिलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तेव्हाच तन हे खरं प्रभूला समर्पित झालं असं आपण म्हणतो. कधी म्हणायचं की प्रभूला समर्पित आपण तन केले जर त्या तनाच्या माध्यमातून आपण सेवा करत असेल, इतरांची मदत करत असेल किंवा त्याच्या माध्यमातून आपण इतरांना सुख देत असेल तर आपण असं समजायचं की हे तन आपण प्रभूला अर्पण केलेलं आहे. आता दुसरं जे आहे ते म्हणजे मन, शुद्धतेचा मार्ग. कारण कधी कधी काय होतं, आपण शरीर म्हणतो आपण अर्पण केले परंतु आपण मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आपल्याला. तर मन म्हणजे आपल्या विचारांचा केंद्रबिंदू. मन म्हणजे आपल्या विचारांचा केंद्रबिंदू. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की मन एवं मनुष्यानं कारणं बंध मोक्षये. मनच बंधनाचं कारण आहे आणि मनच मुक्तीचं कारण आहे. म्हणजे सगळा भक्तीचा जो खेळ आहे तो मनावरती आधारित आहे. जर आपलं मन बंधनामध्ये अडकलं तर आपल्याला मोक्ष नाही. आणि जर मन बंधनातून मुक्त झालं की आपल्याला त्या ठिकाणी मोक्षाचा अनुभव होतो. त्यासाठी हे शरीर सुटल्यानंतर मोक्षाची वाट बघायची गरज नाही. कारण मोक्षाची स्थिती आपल्याला शरीरामध्ये असतानाच अनुभवायला येते. मनच बंधनाचं कारण आहे आणि मनच हे मुक्तीचं कारण आहे. संत माऊली काय म्हणतात, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जशी भावना तसा अनुभव. म्हणून मनामध्ये प्रेम ठेवा, द्वेष दूर करा, अहंकार सोडा. मन प्रभूला अर्पण करणे म्हणजे स्वतःला शुद्ध बनवणे. कारण जेव्हा मन आपण परमात्म्याला अर्पण करतो त्यावेळी मनामध्ये फक्त आणि फक्त शुद्धच विचार येतात. आणि मनामध्ये फक्त विचार हे प्रभूच्या सेवेचेच असतात, सेवा करण्याचेच विचार मनामध्ये असतात किंवा प्रभुचिंतनाचे विषय असतात किंवा नामस्मरण हे मनाशी जोडलेलं आहे त्याचा विषय असतो. म्हणून मन प्रभूला अर्पण करणे म्हणजे स्वतःला शुद्ध बनवणे. जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा
प्राप्तच होत नाही. जसं की आपण नेहमी उदाहरण घेतो की एखादं तळं आहे, जोपर्यंत ते तळं शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ते पाणी स्वच्छ दिसत नाही. तसंच आपलं मन जेव्हा शांत होतं त्यावेळी आपोआपच आपलं मन हे एकदम ट्रान्सपरंट आपल्याला दिसायला लागतं की आपल्यामध्ये काय दोष आहेत. परंतु त्यासाठी मन हे शांत असावं लागतं. आणि जेव्हा ते शांत होतं त्यावेळेस आपणच आपल्याला ओळखायला लागतो, बघायला लागतो आपण कसे आहोत, आपल्यामध्ये नक्की दोष काय आहेत. परंतु जर विचारांचा गोंधळ मनामध्ये असेल, म्हणजेच मन जर घडुळलेलं असेल, तर आपल्यामध्ये काय चुकतंय ते आपल्याला कळत नाही. आणि त्यासाठी आत्मचिंतनाची गरज असते. आत्मचिंतनातून आपण आपल्या मनावरती अभ्यास करतो. मन शांत झालं की आपल्याला आपल्यातल्या चुका दिसायला लागतात आणि आपल्याला त्या सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला मनामध्ये संकल्प यायला सुरुवात होते. आता तिसरं जे आहे ते म्हणजे धन. धन जे आहे त्या धनाचा त्याग करायचा. म्हणजे काय करायचं? धन हे प्रभू परमात्म्याला अर्पण करायचं. म्हणजे काय करायचं? धन म्हणजे फक्त पैसा नाही, त्यामध्ये आपला वेळ आहे, क्षमता आहे, ज्ञान आहे. संत कबीर म्हणतात की साई इतना दीजिए जहाँ में कुटुंब समाय. मला जी ही संत कबीरांची जी दोहा आहे तो दोहा मला खूप आवडतो. मी ते नेहमी गुणगुणत असते, मला तो खूप आवडतो. साई इतना दीजिए जहाँ में कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधु ना भूखा जाए, मैं भी भूखा ना रहूं साधु ना भूखा जाए. साई इतना दीजिए जहाँ में कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधु ना भूखा जाए, मैं भी भूखा ना रहूं साधु ना भूखा जाए. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे मिळालं आहे ते योग्य ठिकाणी वापरलं पाहिजे. आणि त्यांचा हा जो भाव होता की मला इतकं दे की ज्याच्यामध्ये माझं कुटुंब सामावलं जाईल आणि माझ्या घरी जर एखादा साधू आला तर तो साधूसुद्धा भुकेला नाही गेला पाहिजे, त्याच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे, इतकं अन्न मला तू दे, अशी संत कबीरजींची भावना होती. जर धन फक्त स्वतःसाठी वापरलं तर ते मात्र बंधन ठरतं. परंतु आपल्याजवळ असलेलं धन जर आपण इतरांच्यासाठी वापरलं, मग त्याच्यामध्ये आपला वेळ आपण एखाद्यासाठी देतो, एखाद्यासाठी आपण आपली ऊर्जा खर्च करतो, ज्ञान एखाद्याला देतो, आपण आपला वेळ देतो, हे सगळं धनामध्ये येतं. जर आपण ते देत असेल, आपण जर ती सेवा आणि समाजासाठी वापरलं तर ते मात्र मुक्तीचं साधन बनतं. कारण आपलं जे कर्म आहे ते कर्म विकर्म जेव्हा होतं तेव्हा ते पाप गणलं जातं आणि ते पापकर्म आपल्या आत्म्याभोवती जो निगेटिव्ह ओरा आहे त्याच्या स्वरूपामध्ये ते साठत असतं. परंतु जेव्हा आपण इतरांची मदत करतो त्यावेळेस आपला ओरा हा शुद्ध होत जातो. जो ब्लॅक कलरचा जो ओरा आहे तो ओरा हळूहळू शुद्ध होत जातो आणि आपला ओरा हा व्हाईट कलरचा होतो, म्हणजेच क्लीन आणि सुंदर होतो. मग आपल्याला हे सगळं माहीत असूनही समजत का नाही की तन मन धन हे निरंकार प्रभू का समजणं हे सांगितले. आपल्याला ते समजत नाही म्हणून सांगितलेलं आहे की समजणं हे, आपण म्हणतो समजणं हे. श्रीकृष्ण गीतेत सांगतात अहंकार, ममता आणि आसक्ती हीच अज्ञानाची कारणं आहेत. बघा, अहंकार, ममता आणि आसक्ती ही जर अज्ञानाची कारणे असतील तर आपण माझं सोडत नाही, म्हणून प्रभूचं समजत नाही. जोपर्यंत मी माझं करणार आहे तोपर्यंत आपण ते प्रभूला अर्पण करू शकत नाही. आणि आपल्या भक्तीमध्ये सगळ्यात मोठा जो अडसर आहे तो म्हणजे अहंकार, मीपणा. जोपर्यंत आपण हे सगळं त्याचं आहे असं समजत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये असलेला जो युगो आहे, अहंकार आहे, तो अहंकार दूर होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला अहंकार दूर करण्यासाठी हा प्रण तंतोतंत पालन करणं फार गरजेचं आहे.
आपण माझं सोडत नाही म्हणून प्रभूचं समजत नाही. जोपर्यंत आपण प्रभूचं समजत नाही तोपर्यंत माझं सुटत नाही. जीवनात कसं उतरावायचं मग हे? तर भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे, यत्करोषि यदश्नासी तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे तू जे काही करतोस ते मला अर्पण कर. प्रत्येक काम प्रभूसाठी करा. प्रत्येक विचार शुद्ध ठेवा. प्रत्येक कृतीमध्ये सेवा ठेवा. हे सांगितलेलं आहे. आपल्याला जर ते उतरावायचं आहे ना आपल्या जीवनामध्ये, त्यासाठी काय करायला लागेल? प्रत्येक काम हे प्रभूसाठी करा. म्हणजे माझ्या प्रभूला आवडेल म्हणून ते काम करा. प्रत्येक विचार शुद्ध ठेवा. आपलं विचार हे पूर्णपणे शुद्ध ठेवण्यासाठी पुरुषार्थ करायचा. आणि प्रत्येक कृती आपली सेवा झाली पाहिजे, की आपली कोणतीही कृती ही अशी नाही घडली पाहिजे की त्याच्यातून ते पापकर्म गणलं जाईल. आपली प्रत्येक कृती ही सेवा गणली जाईल. कशा पद्धतीने? त्यासाठी आपल्याला अटेन्शनमध्ये राहावं लागेल. आपल्याला आपला अभ्यास करावा लागेल. आपल्यावरती आपलं ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी सात्संगतची तन मन धन प्रभूचं आहे. हे गीतेच्या भाषेत म्हणजे पूर्ण कर्मयोग आणि समर्पण. जर आपण हा प्रण जगलो तर जीवनात शांती, आनंद आणि समाधान हे आपोआपच येईल. तर अशा पद्धतीने आपण हा जो विषय होता की तन मन धन हे निरंकार प्रभू की देन है, इन्हें निरंकार प्रभू का ही समजना है. तर हे नेमकं का करायचं, कशा पद्धतीनं करायचं, हे आपल्या जीवनामध्ये कसं उतरावायचं, याच्याबद्दल आपण विश्लेषण करत होतो. तर त्या विश्लेषणामध्ये आपण पाहिलं की तन मन हे प्रभूचं आहे, तर ते प्रभूचं समजून कर्म करायचं. मग त्यासाठी गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? तर कर्मयोग सांगितलेला आहे आणि पूर्ण कर्मयोग आणि समर्पण सांगितलेलं आहे. गीतेमध्ये आपण अभ्यास करताना पाहिलेलं आहे की कर्मयोग कशाला म्हणायचं? तर प्रत्येक कर्म हे प्रभूला समर्पित करायचं आणि मगच करायचं. कोणतंही कर्म असू दे, आपण घरामध्ये स्वयंपाक बनवत असू दे, झाडू मारत असू दे किंवा ऑफिसमधलं कोणतं काम करत असू दे, कोणतंही काम करायचं, परंतु ते काम करण्याअगोदर प्रभू परमात्म्याचं आव्हान करायचं. त्याला म्हणायचं, हे प्रभू, मी आता हे काम करण्यासाठी निघाले आहे किंवा मी हे काम सुरू करत आहे. काम करण्याअगोदर मी तुला हे माझं कर्म समर्पित करते. आणि जेव्हा कर्म पूर्ण होईल तेव्हा आपण त्याला थँक्यू म्हणायचं, शुक्रिया म्हणायचं आणि पुन्हा ते कर्म परमात्म्यावरती समर्पित करायचं. याला म्हटलेलं आहे कर्मयोग. कर्मयोगी जीवन. आपण प्रत्येक कर्म परमात्म्याच्या योगामध्ये किंवा परमात्म्याच्या आठवणीच्या जोडीमध्ये आपण ते कर्म करतो, तेव्हा ते कर्मयोग होतो. आणि समर्पण म्हणजे प्रत्येक कर्म आपण जेव्हा त्याला समर्पित करतो त्यावेळी आपलं मनसुद्धा हलकं राहतं आणि आपल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तो घेत असतो. जेव्हा आपण त्याला समर्पित होतो त्यावेळी आपलं प्रत्येक काम तो करत असतो, परंतु आपल्याला मात्र ते समजत नाही की तो काय करतो आहे नेमका, तो कशा पद्धतीने करतो आहे, परंतु आपलं प्रत्येक काम तो करत असतो. एकदा माझ्या जीवनामध्ये घडलेला एक किस्सा सांगते. एकदा काय झालं, जेव्हा मी स्कूलमध्ये टीचिंगसाठी जायचे तर त्यावेळी मला रिक्षा करून जावं लागायचं. म्हणजे आमचं जे घर होतं त्या घरापासून थोडं काही अंतरावरती रिक्षासाठी जावं लागायचं आणि रिक्षातूनच मला स्कूलपर्यंत पोचावं लागायचं. तर मला अशी सवय होती की प्रत्येक कर्म प्रभूला समर्पित करायचं आणि मग पुढं चालायचं. एकदा असं झालं की घरातून बाहेर पडत असताना, म्हणजे मला आठवते तेव्हा मी विठ्ठलाची भक्ती करायचे आणि सत्संगमध्ये तेव्हा आले नव्हते, विठ्ठलाची भक्ती करत होते आणि मला तेव्हा सवय होती की प्रत्येक गोष्ट विठ्ठलाला सांगायची. आणि सांगत असताना एकदा असं झालं की घरातलं काम वगैरे सगळं आवरलं आणि बाहेर जाताना म्हटलं की हे विठ्ठला, हे पांडुरंगा, मी आता स्कूलमध्ये टीचिंगसाठी चाललेले आहे, तरी मला तुम्ही काय करा, माझ्यासोबत तुम्ही राहा असं सांगितलं आणि निघाले. तर तेव्हा जात असताना रस्त्याने निघाले होते, मी चालले आणि आता मी
प्रभू परमात्म्याला ते समर्पित केलं होतं ना, की मी चालले, तू माझ्यासोबत राहा म्हणून. आणि जरा पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर असं घडलं की एक वयस्कर आजी होती, ती रस्त्यावरती पडली होती आणि तिला थोडंसं लागलं होतं. प्रत्येक जणाला ती हाक मारत होती रस्त्याने, परंतु प्रत्येकजण काय करत होता, पुढे जात होता, तो तिथे थांबतच नव्हता. मला खूप वाईट वाटलं आणि मला माहीत होतं की मला शाळेत जायला मला उशीर होणार आहे. कारण काय झालेलं त्यावेळेस माझं D.Ed झालेलं आणि D.Ed झाल्यानंतरनं आम्हाला ती इंटर्नशिप असते. इंटर्नशिपसाठी आम्हाला थोडंसं टीचिंगसाठी पाठवतात, तेव्हा टीचिंगसाठी जावं लागायचं. तर त्यावेळीचा हा काळ आहे. तर ती आजी त्या ठिकाणी, आजीला लागलं होतं, ती रडत होती आणि ती प्रत्येकाला गयावया करून बोलत होती की मला बघा, मला लागले, मला उचला कोणीतरी. पण कोणी पाहत नव्हतं, कोणी लक्ष देत नव्हतं. जो तो पुढे जात होता आणि मला त्या आजींची दया आली. मनामध्ये एक विचार आला की मला तिथं स्कूलमध्ये तर वेळेत पोचायचं आहे, पण आता हे काय मध्ये होऊन बसलं. मला थांबणं तर गरजेचं आहे. मला असं माणुसकी सोडून नाही चालणार. मला माणुसकी धरून चालावंच लागेल. मला त्या आजीला उचलावं लागेल. मग मी गेले, त्या आजींच्या जवळ गेले. आजींना उठवलं आणि एका साईडला बसवलं. आजी बसा म्हटलं खाली आणि माझ्याकडे जी पाण्याची बॉटल होती मी ती आजींना दिली. आजींना पाणी प्यायला दिलं आणि नंतरनं सांगितलं की कुठं लागलं, तर त्यांनी सांगितलं मला गुडघ्याला लागलं. तर आता माझ्याकडे तर त्यावेळेस पैसे नव्हते त्यांना द्यायला, की म्हटलं आता जर थोडं खर्चायला वगैरे पैसे द्यावे, तर माझ्याकडे काही तेवढे पैसे नव्हते. आजींना मी म्हटलं की आजी, माझ्याकडे तर काही तेवढे पैसे नाही आहेत की मी तुम्हाला देऊ शकेल, पण माझ्याकडे हे 30 रुपये आहेत. एवढे 30 रुपये फक्त तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून त्या 30 रुपयाच्या ह्याच्यातून तुम्ही तुमच्या घरी तरी पोहोचाल. मग घरी गेल्यानंतर तुम्हाला घरातले दवाखान्यामध्ये नेतील. पण आता मी तुम्हाला दवाखान्यामध्ये नाही नेऊ शकत आहे, कारण की माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. मग मी काय केलं, त्या 30 रुपये दिले. नंतरनं त्या आजीनं मग ते घेतले असतील आणि ती तिच्या घरी गेली असेल आणि नंतरनं पुन्हा ती आजी मला काही दिसली नाही. परंतु तो किस्सा घडला त्याच्यामध्ये एक 15 मिनटं गेले आणि नंतरनं थोडं पुढे गेले. पुढे गेल्यानंतर काय झालं, जरा चालत होते आणि चालता जरा पुढे गेले तर तिथे एक रिक्षा दिसली मला. तर ती रिक्षा फुल भरलेली होती आणि मला असं वाटलं की अरे यार, थोडंसं मी तिथे गेले असते, वेळेत पोहोचले असते, तर मला ती रिक्षा मिळाली असती. पण माझी रिक्षा मिस झाली. आता मी काय करू, आता पुन्हा रिक्षा त्याच्यामध्ये सगळे बसस तर वेळ खूप होणार, आता मी कसं करू. खूप चिंतेत पडले. पुढे तिथे एक रिक्षा थांबलेली, त्या रिक्षामध्ये जाऊन मी बसले आणि वाट बघत बसले की सगळे कधी येतील. कोणी येतच नव्हतं लवकर. थोडा वेळ गेला आणि मग नंतरनं रिक्षा भरली. मी स्कूलमध्ये गेले पण, आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर मला त्या ठिकाणी असं ऐकायला मिळालं की या वेळेच्या दरम्यान एक रिक्षा तिथून निघाली होती आणि त्या रिक्षाला एका गाडीनं उडवलं आणि त्या रिक्षामध्ये असलेले बरेच लोक जखमी झाले होते. मला तिथं ऐकल्यानंतर मी जरा थोडंसं विचारात पडले की रिक्षाला उडवलं, कसं काय बरं उडवलं, आणि मी पण तर रिक्षानंच येते. नंतरनं पूर्ण ती बातमी कळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बरोबर मला स्कूलमध्ये त्यावेळेस 10ला पोचायचं होतं आणि मी 10ला बरोबर त्या स्टॉपवरती गेले होते आणि एक रिक्षा बरोबर 10ला तिथून निघाले होते. मला जायला जवळपास स्कूलमध्ये जायला अर्धा तास लेट झालं होतं. मला आमच्या प्रिन्सिपल मॅडम ओरडल्या देखील की एवढा लेट असतात का वगैरे बोलल्या मला त्या. पण मला जरा वाईटही वाटलं त्या बोलल्या म्हणून. मला उशीर, म्हटलं मी लवकर निघूनही मला उशीर झाला ह्याचंही वाईट वाटलं. पण नंतरनं जेव्हा मला कळालं की बरोबर म्हणजे मी त्या रिक्षामध्ये बसणार होते, तीच रिक्षा बरोबर पुढे गेली होती, त्याच रिक्षाला गाडीनं उडवलं होतं. म्हणजे अगदी काही सेकंदाचा फरक पडला होता. पण जर समजा ती आजी तिथे रस्त्यात नसती मला दिसली, मी तिथं थांबले नसते, माझा जर तिथे वेळ गेला नसता, तर मी पुढे जाऊन त्या रिक्षामध्ये बसले असते आणि मला ही दुखापत झाली असते. पण माझ्यावरती ती दुखापत येऊ दिली नाही. का? कारण मी त्यावेळेस पांडुरंगाला समर्पित झाले होते, ईश्वराला समर्पित झाले होते आणि त्याला सांगून मी पुढे गेले होते. त्याच्यामुळं त्यांनी मला काय केलं, माझ्या सुरक्षेची जबाबदारी मात्र माझ्या भगवंतांनी त्या ठिकाणी घेतली. तर अशा पद्धतीने अनुभव येतात
हे विश्वासाचे अनुभव असतात. असे खूप सारे अनुभव जीवनामध्ये त्याच्यानंतर आले. तेव्हापासून असं ठरवलं की कोणतीही गोष्ट कधीही कुठेही जायचं असू दे, काहीही करायचं असू दे, पहिली गोष्ट आपण भगवंताला ती समर्पित केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी मनोभावे केली पाहिजे. वरवर दिखाव्यासाठी करून काही त्याचा फायदा नाही. तर हे असतं कर्मयोगी जीवन आणि समर्पणाचं जीवन. हा जो पहिला प्रण आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य रंगाचे.